मागील एपिसोडमध्ये मी सलवार कटिंग करून दाखवली होती, आता शिवून दाखवते। ही पट्टी मी 2 बाय 17 इंचची घेतलेली आहे। ह्या पट्टीला मी मध्ये दुडून शिलाई मारून घेते। पायजम्याच्या बॉटमला मी पहिल्यांदा अशी पाव इंचाची दूड मारून घेणार आहे आणि दुडल्याच्या नंतर ही बघा आता मी दूड मारून आणली आहे। आता मी ही पट्टी आहे ती अशी ठेवणार आहे आणि परत दुडून घेणार आहे। मग रेडीमेड पट्टीची काहीच गरज लागत नाही, व्यवस्थित बसते पायाला। काही शंका असेल तर कमेंट करून विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यास आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। बॉटम पट्टी बघा शिवलेली व्यवस्थित बसली आहे, छान दिसते आहे बघा। आत्ता दोन्ही पाय हे तयार झाले आहेत। आता आपण जोडून घेऊया। ते कसे जोडायचे बघा, एकावर एक असे अंतरायचे। मी आता दाखवते आहे तेवढ्याच अर्ध्याच बाजू जोडून घ्यायच्या आहेत, संपूर्ण बाजू जोडायच्या नाही आहेत, एवढ्याच जोडायच्या आहेत। आता मी जोडून आणले आहेत बघा, दोन्ही बाजू जोडून आणले आहेत। आता ही घडी अशी विस्कटायची, हे बघा अशा प्रकारे तो आपल्याला दिसणार शिवून झालेला, हे बघा। आता आपण काय करायचं आहे, हे 2 पॉईंट आहेत शिवलेले, शिलाई आहेत, त्या एकमेकावरती ठेवून व्यवस्थित हे दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे हे बघा असे जोडून घ्यायचे। मी आता दोन्ही पाय जोडून आणले आहेत, हे बघा। ही शिलाई बघा एकावर एक आलेली आहे। मग पायजमायला कुठे चुनी वगैरे येत नाही, व्यवस्थित बसतो पायजमा। आता बघा इथे परत पाव इंच जोडून घ्यायचे, शिलाई मारून घ्यायची आहे। कंबर 28 इंच आहे म्हणून मी इलॅस्टिक 20 इंचाचं घेतलं आहे आणि आता मी कटिंग करून घेतलं आहे बघा। आणि तो मी आता दोन्ही टोकं जोडणार आहे अशा प्रकारे, आणि अशा प्रकारे इथे पायजम्याला इथे जॉईंट करून घेणार, म्हणजे गोल गोल फिरवत आपल्याला शिलाई मारायला बरी पडते। हे बघा असं जॉईंट करून घेतलं आहे, हे बघा। आता मी इलॅस्टिक वडत वडत संपूर्ण शिलाई मारून घेतली, हे बघा अशा प्रकारे इलॅस्टिक जोडून घेतलेलं आहे। आता मी फक्त मधून एक शिलाई मारून घेणार आहे, नाही मारली तरी चालेल पण दिसतं छान म्हणून शिलाई मारायची एक। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।